नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया माहित आहेत. पण ज्या वेळेस तुम्हाला अधिक वजाची बेरीज वजाबाकी असेल किंवा गुणाकार भागाकार असेल ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो. की नेमकी बेरीज करायची का वजाबाकी करायची, किंवा मग बेरीज वजाबाकी केली किंवा गुणाकार केला तर त्या ठिकाणी चिन्ह कुठले द्यायचं नेमकं, हा यामध्ये आपण भरपूर कन्फ्युज होतो. तर हे सर्व टॉपिक आपण आज क्लिअर करणार आहोत. जे काही इंटिजर्स नंबर्स असतील त्या नंबरची ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, हे एक्झाम्पल कशा पद्धतीने ध्यानात ठेवायचे, साइन कुठलं द्यायचं, का बरं द्यायचं, या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तरी सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर करा. का ज्या विद्यार्थ्यांना हे समजत नाही त्यांनाही तुमच्या थ्रू समजू शकतात. स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता इतरांनाही शेअर करत जा. का दिल्याने देत आहे रे, त्याप्रमाणे आपण काय करायचं, देत राहायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय दिलंय बघा. सुरुवातीला आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी नियम पाहू. काय करायचं नेमकं यामध्ये. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपण संख्येच्या स्वरूपात घेऊ. समजा आपल्याला काय दिलं, 5 + 4 दिलं, तर याचा आन्सर आपण पटकन काय लिहून टाकतो, 9 लिहून टाकतो. तर हे आपल्याला पहिली दुसरी पासूनच चालू झालंय. तर दोन संख्यांची बेरीज करायची, हे आपलं काय झालंय, पहिली दुसरी पासूनच झालेलं आहे. पण नेक्स्ट बघा, ज्यावेळेस पुन्हा असं देईन आपल्याला एकच एक्झाम्पल 5 आणि 4 घेऊनच आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. त्याच पद्धतीने तुम्हाला नियम समजून सांगतो मी. नंतर 5 - 4 केलं आपण तर आन्सर किती येतं तुमचं, 1 येतं. आता हे पण तुम्ही तिसरी चौथी नंतर शिकलात, काही काही वर्गाला दुसरी मध्ये आहे, दुसरी तिसरी नंतर आपण हे सर्व शिकला आहात. पण अशा प्रकारचं जर एक्झाम्पल दिलं तुम्हाला, काय दिलं, -5 + 4 = किती, -5 + 4 हाऊ मच, किंवा कसं देऊ शकतात तुम्हाला, 4 - 5. ह्या दोन प्रकारचे जर एक्झाम्पल कसं जरी दिलं तुम्हाला तरी समजून येतं. तर बरेच जण विद्यार्थी काय करतात, मग ह्या ठिकाणी प्लस दिल्यामुळं कन्फ्युज होतात. तर इकडं मायनस आहे, इकडं मायनस आहे, इकडं काय आहे, प्लस आहे. आता जे दुसरी तिसरीला मुलं असतील तर त्यांच्या एकच लक्षात आहे की लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही 6वीच्या पुढे येता, 5वी संपल्यानंतर 6वीच्या पुढे येता, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची बेरीज वजाबाकी करावा लागणार आहे. आता वरच एक्झाम्पल बघा, आपण कसं लिहू शकतो ते, 4 - 5 म्हणजे ह्याच पद्धतीने लिहू शकतो. मग आपण काय करू, हेच सॉल्व्ह करू का, कसं सॉल्व्ह करायचं नेमकं. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, जो ग्रेटेस्ट नंबर आहे त्याच्यामधून स्मॉलेस्ट नंबर काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे 5 - 4 किती येईल तुमचा आन्सर, 1 येईल. आता 1 आल्यानंतर त्याला तुम्हाला साइन चेंज होतं त्याचं. विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं, ह्या दोन संख्यांमध्ये कुठला नंबर ग्रेटेस्ट आहे, तर कुठला नंबर ग्रेटेस्ट आहे तुमचा, 5 हा नंबर काय ग्रेटेस्ट आहे, आणि त्याला कुठलं साइन आहे तुमचं, मायनस आहे. त्यामुळे त्या आन्सरला पण काय देऊन टाकायचं तुम्हाला, मायनसच देऊन टाकायचं. येते लक्षात. आणि नंतर तुम्हाला सेकंड एक्झाम्पल अशा प्रकारे दिलं, कशा प्रकारे, -5 - 4 दिला. आता हे तरी विद्यार्थी मित्रांना कळलं असतं, पण ज्यावेळेस तुम्ही हे चौथे एक्झाम्पल बघताय, -5 - 4, ह्यावेळेस विद्यार्थी भरपूर प्रकारे कन्फ्युज होतात. तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा, ह्या ठिकाणाहून तुम्हाला हे ठिकाण समजणार आहे. इथं बघा तुम्ही, ह्या दोन्ही संख्यांना म्हणजे 5 ला आणि 4 ला दोघांनाही प्लस प्लस साइन होतं. त्यावेळेस आपण काय केली, ऍडिशन केली. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या दोघांनाही निगेटिव्ह निगेटिव्ह साइन दिलेला आहे. त्यामुळे ह्या दोघांची काय करायची, ऍडिशनच करायची. आणि चिन्ह देताना किंवा साइन देताना काय करायचे, जे कॉमन साइन आहे दोघांना ते याला देऊन टाकायचे. आले लक्षात. पुन्हा सांगतो मी, जर तुमच्या दोनही संख्यांना जर निगेटिव्ह साइन असेल किंवा पॉझिटिव्ह साइन असेल, थोडक्यात सेम साइन जर असेल, त्या दोन्ही नंबरची तुम्हाला करायची ऍडिशन करायची. आणि जे काही साइन द्यायचे ते कुठलं द्यायचे तुम्हाला, जे सेम साइन असेल तेच साइन द्यायचे. तर चारही नियम मी पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. ज्यावेळेस बघा आपल्याला
त्या ठिकाणी काय दिलं तुम्हाला, ज्या वेळेस दोन सेम साईन असतील बघा, प्लस आणि प्लस आहे, त्यावेळेस आपण काय केली, ऍडिशन केली आणि त्याला साईन देताना देखील प्लसच दिलाय. आता प्लस साईन दिलं काय नाही दिलं काय काही चेंजेस होत नाही, नसलं तरी ते प्लसच मानलं जातं. त्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळेस सेम साईन असेल, ज्यावेळेस काय असेल, सेम साईन असेल, त्यावेळेस तुम्हाला काय करायची, ऍडिशनच करायची आणि जे सेम साईन असेल ते द्यायचे. बघा या दोन्ही एक्झाम्पल मध्ये, या दोन्ही एक्झाम्पल मध्ये आपण काय केली, ऍडिशन केली आणि जे काही साईन द्यायचे तुम्हाला ते काय कशानुसार दिले, सेम साईन जे असेल, जे पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल ते साईन त्या आन्सरला देऊन टाकायचं आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला इथं बघितलं तुम्ही आणि ह्या ठिकाणी पाहिला, दोन्ही ठिकाणी बघा अपोजिट साईन आले, एकाला काय आले प्लस आले आणि एकाला काय आले मायनस आले. अशा वेळेस काय करतो आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो, सबट्रॅक्ट. ग्रेटेस्ट नंबर मधून स्मॉलेस्ट नंबर काय करायचा, तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे आणि जो ग्रेटेस्ट नंबर असेल त्या नंबरचं काय द्यायचंय, त्याला साईन द्यायचंय. पहिल्या ठिकाणी 5 ग्रेटेस्ट होता, त्यामुळे इथं काय दिलं तुम्ही, वनला काय आलं तुमचं निगेटिव्ह आलं, ते पॉझिटिव्ह आलं इथं या ठिकाणी. आणि ज्यावेळेस तुमचं काय होतं 5 मोठा होता त्याला निगेटिव्ह साईन होतं, त्याच्या आन्सरला पण काय आले तुमचं निगेटिव्हच आले. आले लक्षात. आपण एक्झाम्पल पाहू, आधी मल्टिप्लिकेशन समजून घेऊ आणि मग एक्झाम्पल पाहू, अतिशय सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचंय. आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, आता याच्या विरुद्ध ह्या दोन्ही गोष्टीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. मल्टिप्लिकेशन साठी सेपरेट सांगतोय, लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या काय सांगतोय. ज्या वेळेस तुम्हाला आता इथं ए आणि बी नंबर घेऊ, काय घेऊ आपण, समजा ए घेऊ मल्टिप्लाय बी, दोघांना प्लस प्लस साईन देऊ. नंतर काय करू, मायनस ए मल्टिप्लाय मायनस बी, या दोघांच्या काय नाही म्हणजे साईन मल्टिप्लाय देऊन टाका. दिलं काय नाही दिलं काय फरक पडत नाही. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हे दोन नियम समजून घ्या. मल्टिप्लिकेशन मध्ये जर दोन्ही साईन जर सेम असतील, दिलेले जे काही नंबर्स आहे तुम्हाला त्या दोन्ही नंबर्सला जर सेम साईन असेल, तर बघा इथं प्लस इथं प्लस इथं मायनस इथं मायनस, तर त्यांचा येणारं मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार हा नेहमी काय राहतो, तुमचा पॉझिटिव्ह राहतो. आले लक्षात. ज्या वेळेस दोनही नंबरचा गुणाकार पॉझिटिव्ह कधी येणार आहे आपला, ज्या वेळेस त्यांना दोघांनाही साईन कसं असेल, सेम असेल, चिन्ह जर सारखे आले तर त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार काय येतो, तुमचा धनसंख्या येतो किंवा पॉझिटिव्ह नंबर येतो. याच्या उलट जायचं आपल्याला, जर तुम्हाला विरुद्ध साईन आले, म्हणजे वेगवेगळे साईन आले, एकाला पॉझिटिव्ह आलं आणि एकाला काय आलं निगेटिव्ह आलं, थोडक्यात काय दिलं तुम्हाला असं देऊ, मल्टिप्लिकेशन बाय मायनस बी, मायनस ए मल्टिप्लाय प्लस बी, या दोनही क्वेश्चनचा आन्सर काय येणार तुमचं मायनस ए बी. दोन्ही पैकी कुठल्याही फक्त एकाच संख्येला जर निगेटिव्ह असेल किंवा वजा चिन्ह असेल तर त्या दोघांचा गुणाकार जो काय असेल तो काय येतो, प्रत्येक वेळेस वजा येतो. आता इथं फक्त भागिलेचं चिन्ह टाकलं तुम्ही डिव्हिजनचं, या गुणाकाराच्या ऐवजी ते नियम सेम होता, कुठलाही बदल होत नाही. सेम साईनचं डिव्हिजन हे नेहमी काय असतं, पॉझिटिव्ह असतं. अपोजिट साईनचं जे काही डिव्हिजन असेल हे नेहमी काय असणार आहे, तुमचं निगेटिव्ह असणार आहे. तर मी असं समजतो तुम्हाला सर्व एक्झाम्पल समजले असतील. त्याच्यात आपण नंबर घेऊन बघूया. फक्त काय करू, नंबर घेऊ, कुठलेही नंबर घेऊ शकतो आपण. कुठले नंबर घ्यायचे, कुठलेही घ्या, तुम्हाला वाटेल ते घेऊ शकता. समजा काय करू आपण, इथं 3 घेऊ मल्टिप्लाय 2, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 6 येईल. पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचा नंबर काय आलं, मल्टिप्लिकेशन काय आलं, पॉझिटिव्हच आलंय. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह जाणार आहोत आपण त्यावेळेस देखील यांचं मल्टिप्लिकेशन जे येणार आहे ते काय येणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण जर एखादा नंबर जर निगेटिव्ह घेतला तर त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जे काय असणार आहे ते काय येणार, तुमचं निगेटिव्हच येते. येते लक्षात. ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कुणीही कन्फ्युज होऊ नका, किंवा ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे काय रूल्स आहेत आणि मल्टिप्लिकेशनचे काय रूल्स आहेत, हे दोनही रूल्स वेगवेगळे आहेत. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, एकदा समजला तर पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला अवश्य समजेल. इथे लक्षात विद्यार्थी मित्रांनो.
आता आपण काही एक्झाम्पल्स पाहू. आता एक्झाम्पल्स नेमके कसे असतात तर त्या पद्धतीने आपण विचार करू. आता हे तुम्हाला नॉर्मल एक्झाम्पल झालेत. ह्या ठिकाणी आपल्याला काय नॉर्मल एक्झाम्पल झालेत. अजून कशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल विचारू शकतात ते आता आपण पाहू, ज्याचा उपयोग तुम्हाला पदावली वगैरे सोडण्यासाठी उपयोग केला जातो. नेमके कुठले असे एक्झाम्पल्स असतील तर ते तुम्हाला उपयोग येणार आहेत. ज्यांना रूल समजलेत त्यांनी काय करा, त्या रूल्स लिहून घ्या वहीमध्ये आणि ते लर्न करायचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. लर्न करण्यापेक्षा समजून घ्या. गणित हा जो काही विषय आहे हा फक्त पाठांतराचा विषय नसून समजून घेण्याचा विषय. जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट जर समजली तर त्या कन्सेप्ट वरती तुम्ही कुठलेही एक्झाम्पल अतिशय जलद गतीने आणि सहज सोडवू शकता. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेमची, प्रत्येक टॉपिकची तुम्हाला काळजीपूर्वक आधी थिअरी समजून घेणे, हे बेसिक कन्सेप्ट जे काय असतात ते समजून घेणं गरजेचं असतं. ते समजल्यानंतरच आपण काय करतो, पुढील एक्झाम्पल जे काय आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. आता एक्झाम्पल्स बघा कसे विचारले जाऊ शकतात. समजा तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल दिलं. आता बरीचशी मुलं ह्या ठिकाणी चूक करतात. पहिलं एक्झाम्पल लिहू आपल्याला. काय चूक करतात ते पण सांगतो आणि काय चूक नाही करायची ते पण सांगतो. आधी सॉल्व्ह कसं करायचं मेथड ही बघून घेऊ, कारण जर सुरुवातीला जर चुका सांगितलं मुलं तेच ध्यानात ठेवतात. सॉल्व्ह कसं करायचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं तुम्हाला सुरुवातीला, जो काही पहिला नंबर असेल कुठलाही असू द्या त्याच्यात कुठलाही चेंजेस करायचा नाही. ह्या पहिल्या नंबरच्या आधी कुठलं साईन आहे का, म्हणजे जे काही साईन दिसतंय एक त्याच्या आधी डबल साईन कुठलं आलंय का, नाही आलं. त्यामुळे पहिल्या नंबरला काही चेंज करायचा नाही. नंतर बघा तुम्हाला हे प्लस आले, ह्या ठिकाणी तर काय आले आतमध्ये मायनस आले. आणि मी सांगितलं तुम्हाला कंसाच्या आणि कुठल्याही संख्येच्या मध्ये नेहमी काय असतं, गुणाकाराचं चिन्ह असतं. तुमचं ह्या प्लस आणि ह्या मायनस मध्ये काय असणार आहे, मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असणार आहे. अशा वेळेस काय करायचं, ह्या प्लस आणि मायनसचा काय करून घ्यायचा, मल्टिप्लिकेशन घ्यायचं, साइनचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता साइनचं मल्टिप्लिकेशन मध्ये मी सांगितलं होतं मागाशी, जर अपोजिट साइन्स असेल म्हणजे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन प्रत्येक वेळेस काय येतं, निगेटिव्ह येतं. ह्या दोन साईन म्हणून आपलं एकच साईन तयार झालं. आता नंतर नंबर जो काय तो जसा आहे तसाच लिहून घ्यायचा. नंबर मध्ये कुठलाही चेंजेस करायचा नाही. मग काय होईल तुमचं इथं बघा. आता पुन्हा आपण सबट्रॅक्शन ऍडिशनच्या रूल मध्ये आलो. काय केलंय, दोन्ही नंबरला कुठलं साईन आहे तुमचं, सेम साईन आहे. जर सेम साईन असेल इथं कुठलंही मल्टिप्लिकेशनचं चिन्ह नाही तर त्यावेळेस त्या दोन्ही नंबरची काय करायची, तुम्हाला ऍडिशन करायची आणि जे काही सेम साईन आहेत त्याला देऊन टाकायचे. येते लक्षात. बरीचशी मुलं चूक कुठं करतात ते सांगतो मी आता. इथं प्लस दिल्यामुळं बरीचशी मुलं काय करतात, वजा 2 मधून 3 काय करून टाकतात, वजा करतात, किंवा हे मायनस मायनस प्लस करतात आणि आन्सर लिहितात प्लस लिहितात. हे चूक नाही, चूक होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो. ह्या चुका करू नका. तुम्हाला कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी आधी थिअरी सांगितली. एक्झाम्पल पुन्हा समजून सांगतो हेच. काय दिले बघा, -2 प्लस -3. ह्या -2 मध्ये त्याच्या पुढे हे मायनस साईन सोडून कुठलाही साईन नाही, त्यामुळे तो नंबर जसा आहे तसा लिहून घेतला. नंतर ह्या मायनसच्या पुढे तुमचं प्लस साईन आले, ते लक्षात. ह्या मायनसच्या पुढे प्लस साईन आली, ह्या दोघांच्या मध्ये काय असतो, मल्टिप्लिकेशन असतो. आणि अपोजिट साईनचं मल्टिप्लिकेशन नेहमी काय तुमचं निगेटिव्ह येतं, म्हणून चिन्ह काय दिले, निगेटिव्ह दिले. आणि तो 3 नंबर जो काय आपला तो जसा आहे तसाच लिहून घेतलाय. मग काय करायचं तुम्हाला, आता हे तुमचं जे काही एक्झाम्पल झाले हे कुठं आलं, तुमच्या ऍडिशन सबट्रॅक्शनच्या रूल मध्ये आले. मग त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोन निगेटिव्ह साईन मध्ये आपण काय करतो, पॉझिटिव्ह करून देतो, म्हणजे त्याचं ऍडिशन करतो. 3 आणि 2 किती होतील, 5 होतील. आणि दोन्ही साईन सेम असल्यामुळे आपण इथं काय दिलंय, निगेटिव्ह साईन दिलाय. सेकंड एक्झाम्पल बघा, तुम्हाला अजून क्लिअर होईल. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलं, आपण कुठलेही घेऊ शकतो. 5 मायनस -5 घेतलं. आता बघा मग अशा नियम सांगितले त्याचप्रमाणे ह्या 5 च्या पुढे एक साईन सोडून दुसरं कुठलं साईन आहे का, नाही. म्हणजे पहिला नंबर जसा आहे तसाच लिहायचा. नंतर काय करायचंय, हे निगेटिव्ह साईन सेकंड नंबर बघा, सेकंड नंबरच्या पुढे पुन्हा दुसरं एक साईन आलंय. मग त्या दोन्ही साईनचं काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होतं, प्लस होतं. आणि 5 जसं आहे तसंच, नंबरला कुठलाही चेंज करायचा नाही. आणि मग 5 + 5 किती होईल तुमचं
10 होईल. थर्ड एक्झाम्पल बघा, काय दिले तुम्हाला समजा, आता इथे घेऊ 6 मायनस इथं काय घेऊ आपण 7 घेऊ. आता काय चेंजेस होऊ शकतो बघा, 6 मध्ये कुठलाही बदल करायचा नाही, कारण 6 च्या पुढे एकच साईन आहे, डबल साईन कुठलंही नाही. आता इथं जर पाहिलं तर मध्ये म्हणत असेल इथे एकच साईन दिसतंय, दुसरं साईन दिसत नाही, पण तुम्हाला ब्रॅकेट टाकल्यामुळं आतमधल्या नंबरला काही साईन नाही, याचा अर्थ काय असतो, प्लस साईन असतो. त्यामुळे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं जे काय मल्टिप्लिकेशन असेल ते काय होतं, तुमचं निगेटिव्ह होतं आणि आन्सर काय होतं तुमचं 7. नंबर मध्ये कुठलाही चेंजेस करायचा नाही. आता पुन्हा ऍडिशन सबट्रॅक्शनच्या रूल मध्ये आलो आपण. त्यावेळेस बघा, आता तुम्हाला अपोजिट साईन आले, याला काय आले प्लस आणि याला काय आले तुमचं मायनस आले. मग अशा वेळेस काय करायचं, मोठ्या नंबर मधून लहान संख्या काय करायची, सबट्रॅक्ट करायची. ग्रेटेस्ट नंबर मधून स्मॉलेस्ट नंबर सबट्रॅक्ट केला असता म्हणजे 7तून 6 गेले असता, उरतात 1. नंतर यातला 6 आणि 7 मधला मोठा नंबर कुठला आहे तुमचा 7 आहे, त्याला साईन कुठले निगेटिव्ह, त्यामुळे आन्सरला पण काय येणार आहे तुमचं निगेटिव्हच येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुस्तकं शोधा, त्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारचे असंख्य उदाहरण तुम्हाला भेटतील, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ही जर कन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली तर विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकत असणार तोपर्यंत तुम्हाला या कन्सेप्ट लागतातच. तुम्ही आता जर 6वीला असाल, 7वीला असाल तर 8वीला पण लागते, 9वीला पण लागते, 10वीला पण लागते. 11वी 12वी पुढे तुम्ही किती जरी शिक्षण घेतलं तरी त्या ठिकाणी हे कन्सेप्ट लागतातच. पदवल्या प्रकारचा टॉपिक तुम्हाला स्पर्धा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो, त्या पदवल्यांमध्ये देखील तुम्हाला ह्या टॉपिकचा उपयोग होतो. तर तरी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्हाला समजला असेल, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला कुठल्या जर अडचणी असेल, स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. त्याद्वारे तुम्हाला सर्व गोष्टी समजून सांगितल्या जातील. आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू.